गंगापूर तालुक्यातील तळपिपरी येथे ज्ञानेश्वर बाळकृष्ण गावंडे या शेतकऱ्याने 7 एकर शेतजमिनीत तैवान जातीच्या पपईचे 10,000 झाडे लावली होती। पपईच्या प्रत्येक झाडास साधारणतः 40 किलो पपई लागले असून गावंडे यांच्याकडे एकूण 200 ते 250 टन माल आहे। पण या मालास 2 रुपये किलोनेही कोणी घेण्यास तयार नसल्यामुळे बागेतील पपई सडत पडली आहे। या पिकासाठी गावंडे यांनी कर्ज घेतले असून ते कर्ज फेडण्यासाठी आणि उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे गावंडे यांचे म्हणणे आहे। नाही ना, मग तेवढ्याच्यात नाही काढणार लोक, आपण पण नाही काढणार स्वतः, तोपर्यंत थोडंसं. हां बरोबर. हो. मी ज्ञानेश्वर बाळकृष्ण गावंडे, राहणार मांगेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी क्रॉप लोन म्हणून पपई लावण्यासाठी पाठीमागे जालना ग्रामीण बँकेचे क्रॉप लोन घेतलेली होती आणि आज मी ह्या वर्षी जी 7 एकर क्षेत्र तळपिंपरी शिवारामध्ये लीजवर माझ्याकडे असून त्या क्षेत्रामध्ये मी जवळपास 10,000 झाडं पपईची लावलेली आहेत. परंतु शासनाच्या निष्क्रिय शेतीबाबत धोरणामुळे माझ्या शेतामध्ये जवळपास आजच्या डेटला 200 ते 250 टन पपई पिकलेली आहे. परंतु 2 रुपये किलोनी सुद्धा तिला आज मार्केटमध्ये कोणीही घ्यायला तयार नाही. त्या कारणाने मी अत्यंत कर्जबाजारी झालेलो आहे आणि कर्जबाजाराचा एवढा मोठा डोंगर आज वाढत चाललेला आहे की माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंही मला अशक्य झालं आणि त्याच्यातून मी पिकवलेल्या मालाला आज कवडीमोल किंमत मिळत आहे. मी जो खर्च केला तो खर्चही आज किमान 4 लाख रुपये मी या शेतावरती खर्च केला आणि तोही मला निघणे कठीण झालेला आहे. त्याच्यातून मला आज फक्त 10,000 रुपये या ठिकाणी मिळाले, एकही रुपया त्याच्यापेक्षा जास्त मिळाला नाही. वरून मला बँकेने माझ्यावर कोर्ट कारवाई करून नोटिसा पाठवलेल्या आहे. अशा प्रकारे माझी आज या शासनाला कळकळीची विनंती आहे की शेतीमालाबाबत योग्य धोरण आखून शेतीमाल एक्सपोर्ट करून आम्हाला किमान आमच्या उत्पादनाचा खर्च जाऊन त्यातून थोडंफार तरी खर्च इतकंच उत्पन्न व्हावं एवढीच माफक अपेक्षा असून आम्ही पिकवलेल्या मालाची किंमत ही शासन किंवा ग्राहक ठरवत आहे व आम्ही पिकवलेल्या मालाची किंमत आम्हाला ठरवण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे.